नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव दीपा पातुरकर। आज मी एका वेगळ्या विषयावर गप्पा मारण्यासाठी तुमच्यासमोर आले आहे। पण गप्पा मारायला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, राधेय राधिकाची गोष्ट। आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? सांगते। मी आणि माझी मैत्रीण माधुरी, आमचं साधारण जवळपासच लग्न झालं। कालांतराने आम्हाला दोघींनाही दिवस गेले। मला मुलगा झाला श्रेयस आणि तिला झाली मुलगी राधिका। दोघींनाही बरोबरची मुलं, कायम एकत्र भेटायचो, मुलंही भेटायची। खरं तर मुलगा झाल्यामुळे मी थोडी खट्टू झाले होते, पण माधुरीला मुलगी झाली आहे, आता मला लाड करायला कोणीतरी आणखीन मिळालंय। श्रेयसचे तर करीनच, पण राधिकाचेही मला करता यायला लागले, याचा मला खूप आनंद होत होता। लॉ कॉलेजची माझी व्यस्त नोकरी सांभाळून मी तिचे खूप लाड करायची। तिच्यासाठी पिना आण, श्रेयससाठी बॅडमिंटनची रॅकेट आणली तर तिच्यासाठी बाहुली आण, अशा अनेक खरेद्या आम्ही दोघींनी केल्या दोघांसाठी। पण मला असं लक्षात आलं की तिला श्रेयसबरोबर क्रिकेट, बॅडमिंटन असं खेळायला जास्ती आवडायचं। भातुकलीच्या खेळात ती फारच कमी रमली। बाहुली तर तिने फेकूनच दिली होती। खूप हौसेनं तिला स्कर्ट, ब्लाऊज, फ्रॉक्स, फ्रिलवाले उडत्या बाह्यांचे टॉप्स असं काय काय शिवत होते, पण ती काही ते फारसं मनापासून आवडून घालायची नाही। ती माझ्याकडे आली की श्रेयसची चड्डी आणि शर्ट घालून बसायची, टी शर्ट घालायची आणि म्हणायची, बघ मावशे किती छान दिसते मी ह्याच्यात। त्या क्षणी मलाही कौतुक वाटायचं। श्रेयसचा हेअरकट करायला घेऊन गेले की ती म्हणायची, मलाही श्रेयससारखा हेअरकट करायचा। त्यावेळेला मी खूप कौतुकाने, आनंदाने तिचं हे सगळे लाड पुरवले खरे, पण मला थोडंसं अननॅचरल, अनैसर्गिक वाटत होतं की ही असं का वागते। हिला कदाचित श्रेयसबरोबर खेळत असल्यामुळे तिला असं वाटत असावं की आता मी पण श्रेयससारखीच वागते। पुढे पुढे शाळेमध्येही जाताना तिला शाळेचा गणवेश नाईलाज म्हणून घालायची, पण संध्याकाळी आईबाबांबरोबर फिरायला जाताना, बागेमध्ये जाताना ती बहुतेक वेळेला शर्ट चड्डी हाच वेश आवडायचा तिला। कालांतराने आमच्या हळूहळू लक्षात आलं की हिला चुडीदार, मॅक्सी, मिडी फ्रॉक असे कपडे न आवडता ती मुलांचे जीन्स, टी शर्ट या कपड्यात जास्ती कम्फर्टेबल असते। ती केस छोटेच ठेवायची, कानातलं घालायला तिला आवडायचं नाही। तिला किती छान छान गळ्यातल्याचे सेट आणले होते, ते काहीच तिने वापरले नाहीत। इयत्ता 8वी 9वीत असताना त्यांच्या शाळेमध्ये इतर विषयांमध्ये लिंगभाव या विषयावरती व्याख्यान ठेवलं होतं। ते व्याख्यान ऐकल्यानंतर राधिका जी काय झपाटली होती ना, तिने घरी आल्यानंतर सांगितलं, यापुढे मी एकही फ्रॉक घालणार नाही, यापुढे मी चुडीदार घालणार नाही। आम्हाला थोडंसं जरा वेगळं वाटलं। याच काळामध्ये तिची मासिक पाळीही सुरू झाली असल्यामुळे म्हणून का होईना ती कदाचित थोडीशी रिबेलियस किंवा बंडाच्या मूडमध्ये आहे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही थोडंसं दुर्लक्षही केलं। 17व्या वाढदिवसाच्या दिवशी तिने सांगितलं की आता मात्र माझी मी मोठी होणार आहे बरं का। खरं तर 18 वर्ष झाल्यानंतर होतं, पण तिने 17व्या वर्षापासूनच सुरुवात केली होती की आता मला माझे निर्णय घेऊ देत। 19व्या वाढदिवशी तिने मला सांगून टाकलं की मावशी, तू मला राधिका म्हणू नको, माझं नाव आता राधेय आहे, मी मुलगा म्हणून जगणार आहे। माझ्या मैत्रिणीला खूप शॉक बसला होता आणि मग आमच्या लक्षात आलं की ती स्वतःला जरी स्त्री असली तरी स्वतःला ती मुलगा समजते। आम्ही सगळ्यांनी तिच्यावर स्त्रीत्व लादलं होतं, नैसर्गाने तिला स्त्रीचे अवयव दिले होते, पण तिला मात्र आतून नैसर्गिकरित्या पुरुष भावना होत्या आणि म्हणूनच कदाचित तिला मुलींसारखं वागवलेलं आवडत नव्हतं। मित्रमैत्रिणींनो, इथे आपण लिंगभाव या संकल्पनेशी परिचित होऊया। हा मुलगा किंवा मुलगी ओळखतात कसं? अर्थातच शारीरिक अवयव जे डेव्हलप झालेले असतात, जे विकसित झाले असतात गर्भाशयात, त्यावरनं जन्माला आलेलं मूल हे मुलगी आहे का मुलगा आहे हे ठरवलं जातं। मुलगी जन्माला आली की तिला स्त्रीत्व आपण देऊन टाकतो हे तिच्या शारीरिक अवयवांवरून, तसंच मुलगाही जन्माला आला की त्याला आपण पुरुषत्व बहाल करतो। आता हे जन्मतःच जे आपण मुलांना स्त्रीत्व किंवा पुरुषत्व देतो, याची ओळख आपल्याला जन्मापासूनच त्यांना द्यायला सुरुवात करायला लागते। उदाहरणार्थ मुलगी म्हटलं की ती लाजाळू असते, तिची प्रतिमा म्हणजे हळवी, नाजूक अशीच आपण मनात आणतो। त्याउलट मुलगा जन्माला आला की आपण मुलगा हा कसा कणखर पाहिजे, तो हळवा, छे त्यांनी कसं राकटच असलं पाहिजे, त्यांनी मर्दानी खेळायला पाहिजेत। मुलगी मात्र आपली घरातल्या घरात 4 भिंतीत राहील अशी आपली संकल्पना असते। इथूनच खरं तर लिंगभावाला सुरुवात होते। समाज त्या जन्माला आलेल्या मुलाला वाढवताना काही ठराविक मानसिकतेनं वाढवायला सुरुवात करतो, बघायला सुरुवात करतो आणि यालाच आपण लिंगभाव असं म्हणतो। मुलगी
शूर असू शकत नाही, मुलींनी दणकट असायला हरकत नाही, मुलींनी मर्दांनी खेळ खेळले तर थोडंफार जरा जास्त कौतुकही होऊ शकतं. पण हेच जर मुलगा हळवा असेल, तो रडायला लागला, तर मात्र आपण म्हणतो मुलीसारखं काय रडतो, म्हणजे रडकी ही मुलगी, पण मुलांनी मात्र कधी रडलं नाही पाहिजे, अशी समाजाची अपेक्षा असते. मुलगी घरात खेळत असेल तर आई नॅचरली तिला अगदी नैसर्गिक म्हणे, चल जरा मला भाजी निवडायला मदत कर बरं, जरा एवढे मटार सोलून दे, असं सहज काम सांगते. पण हेच जर घरात मुलगा रिकामा बसलेला असेल तर छे भाजी निवडणं काही तुझं काम नाही आहे, तू जा बरं बाहेर जाऊन खेळ, असं पटकन म्हणलं जातं. बघा लहान मूल जन्माला आल्यानंतर घरातल्या घरातच कसा स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजेच मुलगी जन्माला आल्यानंतर नैसर्गिक प्रक्रियेतून तिचं स्त्रीमध्ये रूपांतर होण्यापूर्वीच समाजाच्या संकल्पनेतून किंवा सामाजिक बंधनातून तिला आपण स्त्रीत्व बहाल करून टाकतो. हीच प्रक्रिया पुरुषांच्या बाबतीतही होते. मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला दाढी मिशा येण्यापूर्वीच किंवा तो मुलगा आहे हे त्याच्या विकसित अवयवांवरनं कळण्यापूर्वीच आपण त्याला पुरुषत्व देतो. याचाच अर्थ समाजाकडून त्याला एक लिंग मिळतं, त्याला सामाजिक लिंग असं म्हणतात. यालाच आपण आपल्या भाषेमध्ये लिंगभाव असं म्हणतो. थोडक्यात लिंगभाव म्हणजे जेंडर हा नैसर्गिक लिंग म्हणजे सेक्स यापेक्षा वेगळा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक लिंग म्हणजे सेक्स आणि लिंगभाव म्हणजे जेंडर यातला फरक बघूया.